नमस्कार मंडळी. तर बघा आज एकादश आहे. तर शेंगा राहिला होता फोडल्याचा, तर करून ठेवले. त्या शाबूसाठी शेंगा फोडायला लागले होते. तर काही आमच्या आका आहेत, त्या आकांनी फोडायला लागले होते शेंगा. बघा आता थोड्या बारक्या बारक्या राहिल्या, त्या मोठ्या सगळ्या फोडल्या त्या शेंगा. बघा किती छान आहे त्या बघा शेंगा. बघा कसं कलर ठरत नाही का गे एका जाग्यावर. बघा हिंडायचं लागलीच हे कोण शेंगा फोडायला त्या नका. ही जानवी आहे आणि नका सुट्टी आहे आज. तर बसच नाही गेली, लई फिरायला लागली, तिला लई फिर वाटायला लागले आणि खेळायला लागली सारखं इकडं तिकडं बाहेर जाऊन. त्याच्यामुळं खवळायला लागले त्या. तर संध्याकाळी शाबूसाठी आज एकादश आहे, त्याच्यामुळं म्हणलं थोड्या शेंगा फोडाव्या म्हणलं. तर बघा किती छान वाटायला लागले. बघा ते शेंगा शेतातल्या आहे, त्या कलर कसला भारी दिसायला लागलाय. मोठ्या मोठ्या काढल्या होत्या आणि बारक्या बारक्या होत्या. तर बघा आमच्या आजी कशा शेंगा फोडत बसल्या, त्यांना लय करमणूक आपलं टाइमपास होते म्हणून बसले त्या बघा शेंगा फोडत. तर आता केळी होती, ती केळी खाली थोडी शाबू खाऊन बसला होता. शेंगा फोडावं म्हणलं संध्याकाळी, आता शाबूला होत्या त्या, त्याच्यामुळं शेंगा फोडत बसला होता. तर झाल्या त्या, थोड्या राहिल्या त्या. तर विकत आणलेलं शेंगदाणा बघा कसं वेगळंच कलर असते, आणि हे शेंगाचं बघा किती छान कलर आहे. आणि वल्या पण असतात, त्यांना असं कुमट कुमट पण लागतात तेही. तर खरंच शेतातलं गावरान काही पण आहे का नाही, तर खरंच चांगलं असते शेतातलं. आणू काही तर आमच्या दारात लावलेलं आहे गावरान लसूण आहे, हो का. हे गावरान लसूण आहे आमच्या इथं दारात लावलेला, बघा हो का. आणि खाण्यासाठी पण चांगला आहे लसूण गावरान. तर बघा कसं आहे. सगळीकडे लावलं आहे तसं. आम्ही असं विकत काय आणतच नाही, फक्त तेल, साखर, चहापत्ती असलंच. नंतर हे सगळं शेतातलं आपलं आपलं खाण्यापुरतं सगळं निघतंय. असं केमिकल बिमिकलचं काय खायला सगळं डोळ्यासमोरचं करायचं. आणि परत शेंगाच्याच आहेत का छान मध्ये सांगा आवडलं असलं